जिल्ह्यातील कामठी भागात एक माजी नगरसेवकावर 8 ते 10 अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे। या लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडुक्याच्या साहाय्याने हा हल्ला केल्याचं समजतंय। हल्ला झालेला माजी नगरसेवकाचं नाव दिलीप बांडेबुजे असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर कामठी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 8 ते 10 अज्ञात लोकांचा जीवघेणा हल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिलीप बांडेबुचे बुधवारी रात्री त्यांची जिम बंद करून 11 वाजण्याच्या सुमारास नेहरू नगर भागातून जात असताना त्यांच्यावर 8 ते 10 अज्ञात लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला। अज्ञात लोकांनी केलेल्या जबर मारहाणीत दिलीप बांडेबुचे हे गंभीर जखमी झालेत। हल्ल्याच्या वेळेस झालेला आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर निघाल्यामुळे दिलीप बांडेबुचे यांचा जीव वाचला। पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत। यावेळी नागपूरला क्राईम कॅपिटल असं देखील म्हटलं जातं। शहरात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या आणि खुनाच्या प्रकारानंतर आता हल्लेखोरांचे वाढतं प्रमाण दिसून येत आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाण्याची भूमिका महत्त्वाची असते। पोलीस ठाण्यांकडून होणाऱ्या गस्ती आणि विविध पेट्रोलिंग सोबतच विविध वस्त्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांची माहिती आणि इतर अनेक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचं काम पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत असतं। मात्र या सर्वांना केराची टोपली दाखवत इथल्या गुन्हेगारांची हिंमत वाढली असून पोलिसांचाही दरारा नाहीसा होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे।